श्री स्वामी समर्थ. मी तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर स्वागत करते. मी प्रत्येक एकादशीला माझ्या देवघराची छान स्वच्छता कशी करते आणि देवाला कसं उजळते आणि छान त्यांची सुबक अशी मांडणी कशी करते ते तुम्हाला आज सांगणार आहे. चला तर बघूया. सर्वप्रथम मी माझ्या गार्डनमधले गोकर्णीची फुलं आणि शमीचे पानं आणि दुर्वा तोडून घेतलेले आहे. आपल्याला पूजेला लागेल आणि हे सगळं तोडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. दुर्वा मी 21 याची जुडी बांधून घेतलेली आहे. पूजेला आपल्याला लागणार आहे. चला तर मग आज एकादशी आहे तर मी पूर्ण माझ्या मंदिराची पूर्ण डीप क्लिनिंग करते. त्यासाठी सर्वप्रथम आपण पंचामृत बनवून बाजूला ठेवून देऊया. पंचामृताने स्नान करूया देवांना. त्यानंतर आपण केसर पाण्यामध्ये भिजवत ठेवून ते चंदनाच्या काडीने त्याच्या पाटावर घासून आपण अष्टगंध देवबाप्पासाठी बनवून घेऊया. पुरुष देवतांना अष्टगंध लावते मी, स्त्री देवतांना हळदी कुंकू लावते आणि अष्टगंध मी असं चांदीच्या वाटीमध्ये भरून ठेवते. आणि आपल्याला अत्तर गुलाबाचं देवीला लागेल आणि हिना तर स्वामी समर्थांना लागेल, ते पण आपण बाजूला ठेवून द्या. सर्वप्रथम मी देवघर पूर्ण सगळे देवांना तामणात काढून घेऊन स्वच्छ पुसून घेतलं आहे आणि नवीन वस्त्र अंतरलेलं आहे, स्वच्छ धुतलेलं आहे. आणि ते नवीन वस्त्र अंतरल्यानंतर आपण सगळीकडे थोडं थोडं अत्तर पण लावून घेऊया वस्त्रांना, म्हणजे मंदिरामध्ये छान सुगंध येत राहतो. आणि आता सगळ्यात प्रथम मी विष्णू भगवान आणि महालक्ष्मी मातांची जी माझ्याकडे फोटो आहे ते स्वच्छ पुसून घेऊन आपल्या आपल्या जागेवर ठेवते. आणि सगळे देवीचे देव आणि देवींची मूर्ती सगळ्या तामणामध्ये घेऊन सर्वप्रथम मी पाण्याने गंगाजल मिश्रित शुद्ध पाण्याने अभिषेक करते. त्यानंतर आपण जे पंचामृत घेतलेलं आहे सगळ्या देवांवर 5-5दा श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, ओम गणपते नमः नमः, श्री सिद्धिविनायक नमः नमः, अष्टविनायक नमः नमः, गणपती बाप्पा मोरया असं मंत्र म्हणून सगळ्या देवी देवतांवर पंचामृताने अभिषेक करून घेऊया. त्यानंतर शुद्ध जलने पण अभिषेक करून घेऊया आणि सगळ्या देवी देवतांना छान असं काढून घेतलं आहे सगळं स्वच्छ धुवून. आणि त्यानंतर आता स्वच्छ कपड्याने पुसून घेऊन आपल्या आपल्या जागावर त्यांना विराजमान करूया. आणि सगळ्या पुरुष देवतांना आपण जे अष्टगंध बनवलं आहे ते अष्टगंध लावून घेऊया. आणि स्त्री देवीला आपण छान हळद आणि कुंकू वाहून घेऊया. देवासाठी इथे मी नैवेद्य एका चांदीच्या डब्बीमध्ये ठेवते, खडी साखर आणि छोट्याशा गडूमध्ये पाणी भरून ठेवते. आणि विठ्ठल रुक्माईला मी छान माझ्याकडे तुळशीची माळा आहे ती माळा पण वाहून घेते आहे. त्यानंतर सगळ्या देवांना आपण आता अष्टगंध लावून घेतला आहे आणि सगळ्या देवींना आपण हळद कुंकू लावून घेतला आहे. मंगल कलशाची स्थापना तुम्ही आपल्या मंदिरात जरूर करा. आणि त्यानंतर आपण जे फुलं आणलेले आहेत ताजीवाले ते फुलं आणि पानं दुर्वा सगळ्या देवी देवतांना छान वाहून घेऊया आपण. आणि आज एकादशी असल्यामुळे छान कर्पूराची आरती पण छान करूया. कर्पूराची आरती तसं सकाळ संध्याकाळ करते मी. आणि त्यामध्ये लवंग पण टाकायचे आणि तेजपत्ता पण टाकायचा आणि दूध आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि देवी देवतांची सगळी छान आरती करून घेतली आहे. या प्रकारे मी एकादशीला महिन्याच्या 12 एकादशी ज्या येतात 12 महिन्याच्या त्या 12ही एकादशीला मी प्रत्येक एकादशीला माझ्या देवघरातली अशी छान स्वच्छ नीट क्लीन स्वच्छता करून मी पूजा करते. आणि त्यानंतर मी आज चातुर्मासाचा महिना सुरू असल्यामुळे आपलं हे गोपद्माची रांगोळी पण काढून घेतलेली आहे आणि देवी देवतांना छान आरती करून घेतली आहे. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू. आणि या प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. देवींची छान तुपाच्या निरंजनाने ओवाळून आरती करून घेतलेली आहे. आणि आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 1000दा मी जप करणार आहे. आणि देवाला तुळशीदल आणि वाहलेला आहे कृष्ण भगवानांना. आणि प्रत्येक एकादशीला मी अशी छानशी पूजा करते स्वामींची. चला तर बाय. श्री स्वामी समर्थ.